कृषीवची माझ्या सासरची सटवाई करून झाली. आता आम्ही करणार होतो कृषीवच्या माझ्या माहेरची सटवाई. तर आम्ही गेलो सटवाई मातेच्या मंदिरात. तिथेही 5 दगडांचे धुवून पूजन केले आणि आणलेले नैवेद्य वगैरे दाखवले. त्या 5 दगडांना हळदी कुंकू, पानांचा विडा, 1-1 रुपयाचा नाणे आणि देवीला ओटी भरून त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार केला आणि कृषीवला देवीसमोर झोपविले. त्याच्यानंतर मी देवीला प्रार्थना केली की माझ्या बाळाला सुखी, समाधानी आणि ऐश्वर्यात ठेव. तर आम्ही गेलो कराडमधील बाकीच्या देवांच्या दर्शनाला. हे आहे चौंडेश्वरी मातेचे मंदिर. हे रविवार पेठेमध्ये आहे. इथे आम्ही देवीची ओटी भरली आणि नमस्कार केला. त्यानंतर आम्ही गेलो कृष्णामाईच्या दर्शनासाठी. नदीच्या काठेशी आहे. इथे कृष्णा आणि कोयने नदीचा संगम होतो. त्याच्यामुळे या ठिकाणाला प्रीती संगम असेही नाव दिलेले आहे. कराडमधील हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. कृष्णामाईची ओटी भरली आणि थोड्या वेळ आम्ही गाभाऱ्यात बसलो. नंतर आम्ही गेलो तुळजाभवानी मंदिरात. तिथे देवीचे दर्शन घेतले आणि अशा प्रकारे कृषीवची, माझ्या माहेरची आणि सासरची सटवाई करून झाली आणि देवदर्शन पूर्ण केले.